तारापूर औद्योगिक क्षेत्रातील एका रासायनिक कारखान्याला भीषण आग लागली। या आगीत रासायनिक कारखान्याचे मोठे नुकसान झाले असून आगीची झळ बाजूच्या इतर 2 कारखान्यांना देखील लागली। आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जिल्ह्यातील 8 अग्निशमन दलाच्या जवानांचे प्रयत्न सुरू असून सुदैवाने या आगीत कोणतीही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले। तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट क्रमांक K6 वरील UK एरोमॅटिक्स अँड केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या सुगंधित द्रव्य बनविणाऱ्या कारखान्याला सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास प्रथम आग लागली। या कारखान्यात बनवण्यात येणारी उत्पादने आणि कच्चा माल हा ज्वलनशील असल्यामुळे आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले। आगीच्या तीव्रतेमुळे UK एरोमॅटिक्स कंपनीसह बाजूला असलेल्या श्री केमिकल्स आणि आदर्श टेक्सटाईल्स या आणखी 2 कंपन्या देखील आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्या। आग लागताच UK एरोमॅटिक्स तसेच बाजूच्या सर्व कंपन्यांमधील कामगारांना तातडीने बाहेर काढण्यात आल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र कारखान्यांना आगीची झळ पोचून मोठे नुकसान झाले आहे। आगीची खबर मिळताच तारापूर अग्निशमन, वसई-विरार महानगरपालिका, पालघर नगर परिषद, अदानी पॉवर, तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या एकूण 8 बंबांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले असून ज्वलनशील पदार्थामुळे आग नियंत्रणात आणण्यात अडथळे येत आहेत। घटनास्थळी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, तहसीलदार रमेश शेंडगे यांनी भेट देऊन पाहणी केली। बोईसर पोलिसांनी आग लागलेल्या कारखान्यांचा परिसर बंद केला असून अग्निशमन दलाकडून आग नियंत्रित आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।